रोहित पवार यांनी दाखवलेलं आधार कार्ड खोटं निघालं। आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे उत्तर दिलं। रोहित पवारांनी ट्रम्प यांचं खोटं आधार कार्ड बनवून दाखवलेलं होतं। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे। आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत, कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात। घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही, आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला। फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात। काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे। आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं। आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता FIR दर्ज होतोय। त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपणही दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे। त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आता काय ऍक्शन घ्यायची आणि त्यांच्याकडनं माफी मागायला लावा। खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? त्यांना मागायला लावा।